नमस्कार मित्रांनो, धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत मित्रांनो बरं का. तर आज थोडासा साधा आणि सिंपल व्हिडिओ दाखवणार आहे मित्रांनो. तर या ठिकाणी आपली मेंढरं तुरीच्या रानात थांबलीत आहे बरं का. बघा ही तुरीची झाड आहेत मित्रांनो, असा पालवी फुटली तुरीच्या झाडाला, ही तुरी करून गेली आहे आणि त्यात आपली मेंढरं सुंदर अशी चरतीत आहे बरं का. आता इथं थांबली का नाही, ह्याच्यात शेंगा हे खाली पडलेले असतात. ही शेंगा खातीत आणि फलकट शेंगाची टरपल बाहेरची खातीत आणि एकदम पाणी पिऊन टर फुकतीत. आता पलीकडच्या साईडला बाबा उभं राहिले ते, कारण पलीकडे ज्वारी आहे बरं का मित्रांनो, आणि मी ह्या साईडला थांबलोय कारण इकडे कवळी मका आहे. आणि ही जी चिंच दिसते मित्रांनो, आणि ही जी झाडं दिसतात ना मोठाली लंबोळी, त्याला निर्गिलीची झाडं म्हणतात बरं का. तर ह्या चिंचची मी एक चिंच तोडली मित्रांनो, थोड्या टायमाने तुम्हाला दाखवणार आहे. आणि ती बी गाभोळकी चिंच बरं का. ह्या ठिकाणी ह्या 2 शेंगा राहिल्या मित्रांनो. आता ह्या शेंगा काय करतो, तोडतो आणि मीच त्याचं 2-4 दाणं खाऊन टाकतो. होड्या हे अशा प्रकारचं चुरगळायचं, टरपाला बाहेर साईडला काढायची, फुकायचं थोडंसं. आणि किती बिया आहेत या 7, हे आपल्या खाऊन टाकायच्या. अशा प्रकारच्या हुडक्या ही अशी दानाच्या मध्ये असली की गोळा करून हाणावं लागते मित्रांनो, कारण इकडे तिकडे पडायचं बी वाटतं दानात. मग शेतकरी खवाळ तिथं एक जरी मोड खाल्ला तरी शेतकऱ्याच्या जीवाचं लय अवघड. म्हणजे कसं, शेतकऱ्याची व्यथा कोणाला सांगून पटत नाही. जो शेतकरी असतो त्याच त्याला कळते. त्यामुळे शेतीला खूप जपावं लागतं, आपलं म्हणून जपावं लागतं बरं का मित्रांनो. आपलं हाय म्हणून करावं लागतं, आपलं हाय म्हणून हाणावं लागतं. हा होय, मेंढरांनी मस्तपैकी येडा मारलाय आणि तुम्हाला जी झाडं दावली होती तिकून स्पष्ट दिसत नव्हती, तिकून स्पष्ट दिसतात बरं का. निरगिलीची झाड आहेत आणि त्यातच मध्ये चिंचेचं झाड आहे बरं का. काय चिंचा आणि निरगिलीची झाड. तर त्या चिंचेची एक चिंच तोडली, थोड्या टायमाने तुम्हाला दाखवणार आहे. तर पुढं जाऊन आपण पटांगणात गेल्यावर बरं का. आता मेंढरं बाहेर निघतील आपली. या ठिकाणी मित्रांनो सुंदर अशी आपली मेंढरं थांबली ते बरं का. आणि आपली बिराड तळ बदलला आहे आज. तळ म्हणजे जवळच आलाय. मेंढरं आणली ते आणि इथं बिराडं पाडली ते मस्तपैकी तुरीच्या रानात सुंदर अशी एकदम. आणि ह्या ठिकाणी आपल्या काकाचा ह्यो टायगर 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 बघ, ह्यो टायगर मित्रांनो काकाचा कुत्रा आहे बरं का आमच्या. तर अशा प्रकारचा टायगर आहे आणि इतका हुशार कुत्रा आहे. हाडे हा, अशा प्रकारचा टायगर आहे बरं का मित्रांनो. आता तुम्हाला दाखवायचं म्हणजे महत्वाचं चिंच. तर आपण एक चिंच मस्त सुंदर अशी तोडून आणली, ती बी गाभोळकी एक चिंच बरं का मित्रांनो. का ही चिंच आहे का इथं फुटली. आता गाभोळकी चिंच खायला एक नंबर असते हो का. असं टर्पल म्हणजे थोडीशी पिकायला लागलेली बरं का. हे असं टर्पल निघलं का की त्याला गाभोळकी चिंच म्हणायची बरं का मित्रांनो. तर ही आता आपण खाणार आहे चिंच, कशी काय लागते ते पाहूया. इकडं मावशी आली पाणी घेऊन. मावशी आणलं बरं पाणी. होय होय, आता उतरावची ना एकटी. तर आमच्या मावशीचं अशा प्रकारचं टॅलेंट आहे बरं का मित्रांनो, एकटीनेच उतरावलं खाली बाबा. ओके, टेकलं एक बादली बघूल. तर माझ चाललंय मित्रांनो हे चिंच खायचं बरं का. हो काय मावशी गाबोळकी चिंच तुला आवडते का? मला आंबट लागते बाबा. नको हा दमा आलो एक बादली राहिली बाबा. मित्रांनो या ठिकाणी आपण चिंच खातोय. आणि दुसरी गोष्ट आपली रुक्मिणी जी आहे ना, ती बिराडावर झोपून अनुसाय गेली पाण्याला. आता पाण्याला गेल्यामुळं काय झालंय, आता मेंढरं आपले वाड्यात थांबली ते वाड्याच्या भोवतानी, त्यामुळं आपल्याला पुरं खाली ठेवून जमत नाही. आता झोपली तरी पण तिला कडला घेतली खांद्यावर आणि माझं चाललंय चिंच खायचं. तर कमेंटमध्ये नक्की सांगा बाबा गाभोळलेली चिंच कुणी कुणी खाल्ली बरं का मित्रांनो अशा प्रकारची.
तर मित्रांनो या ठिकाणी थांबतो मी आणि उद्या भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये बरं का.